आज आषाढी एकादशी आहे आणि आज अवघी पंढरपूर नगरी विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे। आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे आणि याच वेळी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातल्या अंबासन इथले बाळूशंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत शासकीय महापूजेचा मान मिळालेला आहे आणि आज पहाटे शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुद्धा सुरुवात झाली। दरम्यान राज्यातील जनता शेतकरी सुखी होऊ दे असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातलंय। पाऊस चांगला पडू दे, पीक चांगले येऊ दे, सुगीचे दिवस येऊ दे, त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला मग शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, वारकरी आहेत, महिला भगिनी आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे हीच मागणी आहे, हेच साकडं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड हे थेट पंढरपुरात आहेत। पंढरपूर नगरी सागर सध्या विठू नामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे। अर्थातच अतिशय सुंदर असा हा मेळा असतो आणि या मेळ्याने संपूर्ण पंढरपूर नगरी अगदी आनंदून जाते। काय सध्याची माहिती आहे, कसं वातावरण आहे पंढरीत? आपण जर आता पाहिलं तर मी सध्या विठ्ठल मंदिरामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते दर्शनासाठी वारकरी पंढरपूर मध्ये दाखल झालेले आहेत। आळंदीपासून हे सर्वजण चालत आलेले आहेत। आपण जर पाहिलं दर्शनासाठी मोठ्या रांगा ज्या आहेत त्या कालपासून लागलेल्या आहेत आणि प्रत्येक जण येऊन मुखदर्शन घेतोय। आता जर पाहिलं आपण तर प्रत्येकाला विठुरायाचं दर्शन घ्यायचंय। काय सांगणार माऊली, तुम्ही कधीपासून रांगेत उभे होते आणि दर्शन झालंय? आता 12:30 पासून नव्हतं, आता दर्शन झालंय। काय वाटतं दर्शन? आनंद वाटतोय, दर्शन आनंद झाला म्हणाला। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सर्व वारकरी जे आहेत ते दर्शन घेताना पाहायला मिळतात। पुरातत्व हे मंदिर आहे आणि त्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। काही वारकरी आपल्या सोबत आहे, आपण बातचीत करणार आहोत। माऊली, कधीपासून तुम्ही रांगेमध्ये उभा आहे आणि आशीर्वाद द्या? जर आपण पाहिलं तर या भावना या सर्व वारकऱ्यांच्या आहेत। तुळशीच्या माळा ज्या आहेत ते सर्व घेऊन विठुरायाला घेऊन चालले आणि प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात। माऊली, काय सांगाल तुम्ही? अश्रू पाहायला मिळतात डोळ्यात, विठ्ठलाचं दर्शन होते आता। हो, बोला ना। काय वाटतं? मला सुख आणि शांतता पाहिजे, सुख आणि शांतता पाहिजे, आयुष्य लाभदायक पाहिजे, प्रपंच सुखी राहायला पाहिजे। कधीपासून तुम्ही चालत आले? 45 वर्ष पण वारी आहे, महिन्याची वारी आहे। 45 वर्ष, 15 वर्षापासून वारी चालू आहे। 10 वर्ष झाले माऊली, 10 वर्षापासून वारी करतोय। देगलूर, नांदेड जिल्हा। काय वाटतं आता दर्शन? खूप आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय, खूप आनंद वाटतोय। पांडुरंगाने सर्वत्र जय हरी माऊली, जय हरी। आनंद वाटतोय आता दर्शन झाल्यानंतर। आनंदाची डोही, आनंद तरंग, पांडुरंगाने आमचं मनोकामना पूर्ण केली। आज सूर्यकिरणाच्या जागी चांगल्या प्रकारचं दर्शन दिलं पांडुरंगाने। आम्ही धन्य धन्य झालो, कृतार्थ झालो। फक्त देवाला एवढंच मागणं आहे, वेळेवरी पाणी वर्षोत्का मेघ, धान्य पूर्ण सांग भूमी होय, समुद्र सदन होत का जन मिळून भजन करावं। रामकृष्ण हरी। एवढ्या वेळेला लाईनीला लागून दर्शन घेताना आनंद अत्यंत चांगला होत आहे वारीच्यासाठी। वारी करावा आणि चांगल्या आपण जर पाहिलं मोहिनी तर प्रत्येकाला विठुरायाचं दर्शन घ्यायचंय। 24 तास हे सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभा होते आणि विठुरायाचं दर्शन झाल्यानंतर प्रत्येकाच्या भावना ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी ऐकतोय। माऊली, काय सांगणार, कधीपासून रांगेत? काल सकाळपासून उभे आहेत आम्ही, काल सकाळी 5 वाजतापासून। खूप आनंद होतो, आता दर्शन घेतलं तर खूप आनंद होतो। खूप समाधान आणि आनंद, आल्याला थकवा दूर होतो, एवढं समाधान मिळतं आणि परत परत या वारीला यावं असं वाटतं। वारी वर्षातून एकदा असते, एकदाच असते, तीच प्रत्येक वर्षाला यावं वाटतं।
आणि या वारीमुळे पांडुरंगाचं दर्शन घेऊन अत्यंत आनंद झालेला आहे. लांबून लांबून वारीवरून लोक येतात, दर्शन घेतात आणि तृप्त होतात. माझ्या पांडुरंगाने सर्व समाधानी केली आहे माझ्यावाली. फक्त सुख आणि आनंद द्यायला पाहिजे, बस आयुष्य द्यायला पाहिजे माझ्या प्रपंचाला. की आपण पाहिलं ते सर्व वारकरी जे आहेत ते मुखदर्शनाच्या रांगेत आहेत. काही जण 24 तास या रांगेमध्ये उभा असून दर्शनासाठी आतमध्ये अगदी येत सागर, आहेत. आपण या भावना सगळ्या या वारकऱ्यांच्या पाहिल्या. अगदी सुंदर असं वातावरण, अगदी सुंदर अनुभव त्यांनी सांगितलेले आहे. मात्र या सगळ्यांचं नियोजन कशा प्रकारे प्रशासनानं केलंय त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नक्की आपण जर पाहू शकतो की या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं मोठं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर या ठिकाणचे खाजगी सुरक्षा रक्षक असतील, तेही या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे. प्रशासनाचं नियोजन कसं तुम्हाला पाहायला मिळतं आणि काय नियोजन? या वर्षीचं नियोजन एकदम अतिशय उत्तमरित्या झालेलं आहे आणि मंदिराचं जे रिन्युएशन आहे ते एकदम भारी. आम्हाला एकदम भाविकांना इतकं आवडलंय की या वर्षीचं पांडुरंगाचं दर्शन आम्ही आयुष्यात परत कधी विसरू शकत नाही. इतकं मस्त दर्शन झालेलं आहे. एकदम चांगल्या रीतीने नियोजन केलं आहे. चांगल्या पद्धतीने पोलिसांचे. मी 22 वर्ष झालं वारी करतो. दरवर्षी आषाढी एकादशीला दर्शन होते माझे. 22 वर्ष झाले. नियोजन कसं? नियोजन एकदम नंबर 1 नियोजन आहे सर, नंबर 1. हो सर, 1 नंबरचं नियोजन आहे साहेब. मध्ये जास्त त्रास झाला का? काही एक पैशाचा त्रास झालेला नाही, काही नाही. 1 नंबर, काहीच नाही कमी. रांगेत गर्दी झाली नाही, काही नाही. छान दर्शन झालं, सगळी व्यवस्था आहे, सगळं आहे. माऊली वारी आम्हाला समाधानाचा कार्यक्रम मिळाले आणि दर्शन मिळालं. आम्ही 12 तास वारीमध्ये आहे. तुम्ही सांग. वारीची व्यवस्था खूप सुंदर केलेली आहे. नक्की आपण मोहिनी या ठिकाणी पाहिलं तर हे वर्णन करण्यासारखं आहे. गेल्या अनेक वर्ष वारीची ही परंपरा वारकऱ्यांनी जपलेली आहे, शेतकऱ्यांनी जपलेली आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विठुराय हा शेतकऱ्यांचा देव आहे, सर्वसामान्यांचा देव आहे. माऊली, कुठून आलाय तुम्ही? कधीपासून वारी? शिर्डी. आम्ही 10 वर्षापासून वारी करतोय. वारीमधला आनंद मिळतोय. आम्ही शिर्डीहून आलेलो आहे, राहता तालुका शिर्डी. धन्यवाद. आमचे वारीमुळे आम्हाला आनंद मिळतो. 15 दिवसापासून आम्ही वारीत चालतोय. वारीमुळं आम्हाला भरपूर आनंद मिळतो. वारीमध्ये आमचं घरचं ध्यान येत नाही आम्हाला वारीमध्ये पांडुरंग भेटल्यावर आम्हाला आनंद मिळतोय. पांडुरंगाची भेट झाल्यानंतर आम्हाला एकदम भारी वाटतं. देवाच्या ह्याला चरणी हात लावला तर दर्शन एकदम खूप. तेव्हा पांडुरंग आम्हाला भेटतोय तेव्हा आम्हाला त्याची आनंद मिळतोय. आनंद मिळतो. 15 दिवस तुम्ही चालत येता, तो थकवा वगैरे दर्शन झाल्यावर दर्शन झाल्यानंतर आम्हाला पांडुरंग आम्हाला फार आनंद घेत असतो. पायी वारी एवढं करून येतो आम्ही. पायी चालल्याचा थकवा अजिबात आम्हाला येत नाही. 20 वर्ष झाले तसे येतो आम्ही. पायी वारीमध्ये 20 वर्षापासून येतो. पण आम्हाला असं वाटतं ज्ञानेश्वर कसे चालले असतील म्हणून आम्हाला भरून येत असं ते. पांडुरंगाने आम्हाला अशीच दरवर्षी बोलावा, अशीच पांडुरंगापाशी आमची एक मागणी आहे आणि ती मागणी आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. आम्ही 30 वर्षापासून येतो. पण आम्हाला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तर एवढे सुख सोयी. ज्ञानेश्वर महाराजांना तर काय सुख सोयी होते, काही सुद्धा नव्हतं. 10 वर्ष झालं वारी करते अशी पायानं. 10 वर्ष झालं परभणी जिल्ह्यातली आहे. 10 वर्ष झालं पायानं करते. माऊलीची दामाला आले आनंद वाटतोय. आनंद वाटतो. आनंद खूप आनंद. खूप आनंदी आहे. विठ्ठल रुक्माई माते की जय. विठ्ठल रुक्माईचं नाव चांग भलं.
अगदी नक्कीच सागर, या सगळ्या सोहळ्याचे अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. पण पाहिलं तर मी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांना सोबत यंदा नाशिक जिल्ह्यातल्या बाळू शंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळालाय आणि याच वेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी.